पुढे जाऊयात। पुढे एक महत्त्वाची अपडेट। महापालिका निवडणुकांसाठी भाजपचे संघ आता दक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे। विधानसभा जिंकताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सध्या सुरू झाली आहे। भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघही आता मैदानात उतरणार अशी माहिती। संघ परिवाराच्या संघटनांकडून मोर्चे बांधणीला सुद्धा सुरुवात झाली। उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीच्या रणनीती संदर्भात चर्चाही पार पडली। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, गौरी, आपण बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काम केलं होतं त्याचे परिणाम निकालात दिसले आणि आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील त्याच पद्धतीने RSS कडून काम करण्यात येणार आहे। काल रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे बैठक पार पडली आणि या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या निकालाने हुरळून जाऊ नका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुस्त राहून चालणार नाही असे स्पष्ट निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। आणि विशेष म्हणजे भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देखील यावेळी मैदानात उतरणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर 2 दिवसापूर्वीच आशिष शेलार यांच्या कार्यालयात खरं तर भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली होती आणि या बैठकीत 151चा नारा जो आहे तो कुठेतरी देण्यात आला होता। आणि त्यानंतर आता मुंबई महानगरपालिका निवडणूक असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्यासाठी आता पुन्हा एकदा संघ मैदानात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हो, नक्की सुशांत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।